नमस्कार मंडळी. चला तर आज आपण बनवणार आहोत मोदक, बाप्पांचा आवडता पदार्थ. पण आज आपण तळणीचे मोदक बनवणार आहोत. त्यासाठी भरपूर टिप्स तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगितलेले आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे अशाच युजफुल रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तर आता आपल्याला कळीदार मोदक बनवायचा आहे, पण कळ्या पाडता येत नाहीत. तर तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने इथे आपल्याला मैद्याच्या मोदकाला कळ्या कशा पाडायच्या. आता उकड काढलेल्या मोदकाला तर कळ्या बरेच जणांना जमतात, पण इथे मैद्याच्या याला जमत नाहीत. तर आकर्षक मोदक बनवण्यासाठी किंवा आपल्याला कोणाला तरी सुगरण म्हणण्याजोगं काहीतरी करण्यासाठी सहज सोप्या पद्धतीने तुम्हाला कळ्यासुद्धा दाखवल्यात. आणि वरचं जे सारणाच्या वरचे जे कोटिंग आहे ते सुद्धा खूप छान तयार झाले. तर इथे आपण खोबरं चिरून घेतलेलं आहे. आता याची काळी पाट तुम्हाला हवा असल्यास काढून टाका, पण त्याची चव छान लागत असल्यामुळे मी अजिबात काढलेली नाही. दुसरी गोष्ट, आपण इथे साखर घेतलेली आहे. आता गोड किती कमी जास्त तुम्ही तुमच्या आवडीनुसार गोडीला घेऊ शकता. 2-4 बदाम, 2-4 काजू घेतलेले आहेत. तर काजू तुमच्या क्वांटिटीनुसार तुम्ही वाढवू शकता किंवा नाही घातले तरीसुद्धा चालेल. आता इथे साखर आणि खोबरं आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. तर आता इथे साखर घालून घेतलेली आहे, खोबरंसुद्धा एक सोबत घालायचं आहे. याला आपल्याला बारीक वाटून घ्यायचं. आता इथे बारीक वाटून तयार झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता. आता आपल्याला हे एका डिशमध्ये काढून घ्यायचं. नंतर आपण काजू आणि बदामालासुद्धा थोडंसं जाडसर वाटून घेणार आहोत. आता इथे एका ताटामध्ये मी हे सारण काढून घेतलेलं आहे. आता हे काजू आणि बदामसुद्धा आपल्याला थोडेसे मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घ्यायचे आहे. जास्त वेळ फिरवायची गरज नाही. अगदी आपल्याला मिक्सर चालू बंद करत ह्याची पाहू शकता जाडसर अशी पावडर तयार करून घ्यायची. इथे ही जाडसर पावडर आपल्याला या खोबरं आणि साखरेच्या याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. तर आता याने काय होतं, तर याची पावडर टाकल्यानंतर आणखीन मोदकाची टेस्ट जबरदस्त लागते. पण तुमच्याकडे नसेल तर खरंच काहीच आवश्यकता नाही. अगदी खोबरं आणि साखरेचं सारणसुद्धा खूप रुचकर लागतं. आता इथे 250 ग्रॅम इतका आपण मैदा घेतलेला आहे. थोडासा चोपून मैदा घेतला होता. यामध्ये तुम्ही मीठ घालायला विसरू नका. मीठ घातल्याने मोदकाची चव जबरदस्त लागते. तर आता आपण मोहन होण्यासाठी ठेवलं होतं. कडकडीत मोहन इथे तयार झालेलं आहे, कारण यानेच तर तुमच्या जिभेवर ठेवता विरघळणारे मोदक तयार होतात. खरंच खूप सुंदर, खूप खुसखुशीत मोदक होतात. त्यामुळे तुम्ही तेल किंवा तुपाचा वापर करत असताना यामध्ये आपल्याला गरमच घालायचं आहे. तुमच्याकडे तूप नसेल तर डालडा किंवा तेल घालू शकता, पण अशाच पद्धतीने तुम्हाला चांगलं गरम करून ते घालायचं आहे. आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. सगळ्या पिठाला एकसारखं लागले, तुम्ही पाहू शकता. अगदी हातात मूठ बांधली की मैद्याची मूठ बांधल्या जाते. तर छान, यापेक्षा थोडंसं कमी जरी तुम्ही तूप घातलं तरीसुद्धा चालेल. तेलाची क्वांटिटी असेल तरीसुद्धा कमी घातली तरीसुद्धा चालेल. जसं अवेलेबल असेल तशा पद्धतीने घालू शकता. तर पहा, इथे छान असा उंडा कमी पाण्यामध्ये मळून घ्यायचा आहे. खूप पातळ करायचं नाही, नाहीतर तुमच्या मोदकाला कळ्या व्यवस्थित येणार नाहीत. मोदक एकसारखे टाईट तयार होणार नाहीत. खुसखुशीत होण्यासाठी आपल्याला पीठसुद्धा तशाच पद्धतीने भिजवून घ्यायचं. आता पाहू शकता, छान आपण पीठ मळून घेतलेलं आहे. चांगलं 5-7 मिनिटं हे आपण मैद्याचं पीठ मळून घेतलं. आता याला आपल्याला 10 मिनिटासाठी भिजू द्यायचं आहे. तर यावरती एखादं घट्ट झाकण ठेवून याला भिजू द्या. आता इथे 10 मिनिटं झालेली आहेत. व्यवस्थित आपलं पीठ भिजलं. तर पाहू शकता त्यामध्ये व्हाईट बबल्स आलेले आहेत, म्हणजेच आपलं छान असं पीठ भिजलेलं आहे. पण आता आपल्याला याला आणखीन थोडंसं मळून घ्यायचं आहे. इथे मी व्यवस्थित पीठ पुन्हा एकदा मळून घेतलेलं आहे. आता यामधली छोटंसं आपल्याला एक गोळा तोडून घ्यायचा आहे. तर खूप मोठा गोळा घेऊ नका, कारण हे मोदक काही उकडीचे नाहीत. आपल्याला हे एकदम पातळ तळणीचा मोदक आहे, त्यातली त्यात मैदा आहे. मैदा असल्यामुळे आपल्याला त्याची पारी एकदम पातळ करायची आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहतात अशाच पद्धतीने तुम्हालासुद्धा पारी एकदम पातळ तयार करून घ्यायची आहे. इथे मी पारी तयार करून घेतली एकदम पातळ. आता पाहू शकता, पहिला फोल्ड, दुसरा फोल्ड, तिसरा फोल्ड, अशाच पद्धतीने तुम्हालासुद्धा साईडने जे आहे ते पाकळ्याचा मोदक तयार करत असताना
कळ्याचा मोदक तयार करत असताना अशा पद्धतीने एकावर एक आपल्याला ह्या कळ्या टाकत जायचं आहे। तर तुम्हाला हातावर जमत नसतील तर, आणि विशेष म्हणजे मैद्याच्या पिठापासून आपण पारी लाटून म्हटलं की आपल्याला कळ्या अशाच पद्धतीने बनवाव्या लागतात। त्याला आपण हातावर सुद्धा बनवू शकतो, पण इथे मैद्याचा आहे त्यामुळे मी काही त्याच्या नादी लागले नाही। मी सरळ अशा पद्धतीने सहज सोप्या पद्धतीने आणि माझ्या यूट्यूब फॅमिलीला सुद्धा सहज सोप्या पद्धतीने समजावं अशा पद्धतीने मी सांगितलेलं आहे। आता जर तोंड उघडत असतील तर थोडंसं पाण्याचं बोट लावूनच आपण त्या म्हणजे साईडने पाण्याचं बोट लावून त्याला आपण बंद करायचं आहे। म्हणजे काय होतं, उचकल्या जात नाही। यामध्ये आपण तुपाचं मोहन घातलेलं असल्यामुळे हे जरा चिपकत नाही, त्यामुळे आपल्याला इथे पाण्याचा हात लावून तोंडसुद्धा आपल्याला ह्या तोंडाला सुद्धा पाण्याचा हात लावूनच, म्हणजे मी तुम्हाला सांगायला विसरले, पण ह्या तोंडाला सुद्धा आपल्याला पाण्याचा हात लावून एकसारखं मिळवून घ्यायचं आहे। तर तुम्ही पाहू शकता थोड्याफार कळ्या राहतात, नाहीतर बाकीच्या कळ्या गुंछून होऊन जातात। त्यामुळे आपल्याला पुन्हा एकदा आता ह्या कळ्या ज्या आहे ते कशा दाखवायच्या ते सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। तर आता इथे आपल्याला सर्वात पहिले मोदक व्यवस्थित बंद करून घ्या, नाहीतर तो तेलामध्ये सुटणार नाही। अशा पद्धतीने आपल्याला मोदक जो आहे तो बंद करून घ्यायचा आहे। तर आता आकर्षक असा सुद्धा दिसत आहे, पण अगदी त्याच्या कळ्या पाहू शकता तुम्ही थोड्याशा म्हणजे हे झालेल्या आहेत। तर आता ह्या कळ्या आपल्याला खालीपर्यंत घेण्यासाठी इथे पहा चमचाने आपण त्या कळ्या ज्या आहेत त्या पाडून घेणार आहोत। कळ्या आहेत फक्त अर्ध्यावर आहेत, त्या पूर्ण करून घ्यायच्या। त्यासाठी पहा एखादी जागा जर जास्त ब्रॉड असेल तर तिथं सुद्धा एखादी एक्स्ट्राची कळी तुम्ही चमच्याच्या मागच्या बाजूने बनवून घेऊ शकता। अगदी सहज सोप्या पद्धतीने हे कळ्या तयार होतात आणि खरंच खूप सुरेख मोदक दिसतातही, चवीलाही आणि खायला एकदम सुगरण असे मोदक होतात। खरंच अशा पद्धतीने तुम्ही बाप्पा आहेत तोपर्यंत एकदा तरी मोदक बनवा, तेव्हा तुम्हाला कळेल ह्या मोदकाची टेस्ट, खाण्यातली मजा खरंच खूप जबरदस्त। तुम्ही मार्केटमधून जरी मोदक आणले तरीसुद्धा यापुढे फिके पडतील, इतके जबरदस्त मोदक होतात। तर इथे पाहू शकता आकर्षक असा मोदक आपला मैद्याच्या पिठाचा तयार झालेले आहेत। आता सर्व मोदक इथे तयार करून झालेले आहेत। आता हे मोदक आपल्याला तळण्यासाठी मी तेल गरम व्हायला ठेवलेलं आहे। तर आपण आता तेल गरम झालं का ते चेक करूया। तर चला इथे आपण कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवलं होतं। 4 मिनिटं झालेली आहेत, तेलाला बुडबुडे यायला लागलेले आहेत, म्हणजे आपलं व्यवस्थित तेल तापलेलं आहे। आता यामध्ये सर्व मोदक आपल्याला सोडून घ्यायचे आहे आणि व्यवस्थित हे पलटून घ्यायचे आहे। जबरदस्त म्हणजे कळ्याचे मोदक आपले तयार झालेले आहेत। वा, खूप सुंदर। आता इथे आपल्याला हे असे उलटून पालटून व्यवस्थित सगळीकडून खरपूस तळून घ्यायचे आहे। एकदम खुसखुशीत असे मोदक आपल्याला तळून घ्यायचे आहे। खरंच खूप सुंदर मोदक होतात, नक्कीच बनवा। असं नाही की माझा व्हिडिओ आहे म्हणून सांगते, पण खरंच अशा पद्धतीने एकदा मोदक जर खाल्ले आणि बनवले तुम्ही तर तुम्हाला कधीच मोदक बनवणं अवघड वाटणार नाही। तर आता इथे पाहू शकता एकदम गोल्डन कलरवरती आपण इथे छान असे तळून घेतलेले आहेत मोदक। मस्त जबरदस्त त्याला कलरसुद्धा आलेला आहे आणि आत्ताच तेलातून काढले तरीसुद्धा त्याचं टेक्स्चर पाहू शकता, एकदम खुसखुशीत वाटत आहेत। तर ते खरंच खूप खुसखुशीत होतात। तर आता हे दुसरेसुद्धा आपण अशाच पद्धतीने एकूण आपण 21 मोदक तयार केलेले आहेत आपल्या बाप्पासाठी। त्यामुळे 21 मोदकाला तुम्हाला 250 ग्रॅममध्ये परफेक्ट 21 मोदक तयार होतात, प्लस एक मोदक एक्स्ट्रा होतो, पण तुमची पारी घेण्यावर आहे। तर एकदम पातळ पारी लाटायची आहे, अजिबात जाड घ्यायचं नाही। इथे आपले 21 मोदक बनवून तयार आहेत। तर पाहू शकता 1-2 मोदक यामध्ये एक्स्ट्रा आहेत, तर जसं की तुम्हाला म्हटलं मी पारी घेण्यावरती आहे। आता हे मोदक छान आपण एखाद्या डिशमध्ये सजवून घेतलेले आहेत। तर पाहू शकता इथे आपण एका डिशमध्ये मस्त जबरदस्त एखाद्या बिस्किटाच्या लेअरसारखे आपले मस्त खुसखुशीत असे मोदक तयार झालेले आहेत। त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्या परिवारासोबत नक्कीच शेअर करा। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा। भेटूया नवीन एका रेसिपीसह, तोपर्यंत मस्त खा।